अशी प्लास्टिकचे तांदूळ तुम्ही पाहिले आहेत का? ते कशामध्ये आणि काय सगळं सांगणारच आहे. पण त्या अगोदर सकाळी सकाळी ना आमच्याकडे लाईट गेली होती, त्यामुळे आज खलबत्त्यामध्ये सगळं वाटून मी भाजी बनवली आहे वांग्याची. तर ती खूप भारी झाली होती. आणि त्यानंतर निशमना स्कूलमधून आला होता, तर त्याला समजलं की मी ना व्हिडिओ काढते, तर तो खूप नाटके करत होता. मग आल्यानंतर घरामध्ये आणि मला सांगत होता काय काय स्कूलमध्ये काय झालं काय नाही. तर असं स्कूलमधल्या त्याच्या गप्पा ऐकायला ना खूप भारी वाटतं. आणि त्यानंतर मी गेले होते दुकानावरती, म्हणजेच केक शॉपवरती. तुम्हीसुद्धा जर का मोहम्मदवाडी हडपसर या एरियामधून जात असाल तर आमच्या केक शॉपला नक्की व्हिजिट करा. तर आमच्याकडे प्रत्येक प्रकारचा कस्टमाइज केक हा बनवून मिळतो ऑर्डरप्रमाणे, आणि त्याचबरोबर रेग्युलर केक्सही असतात. तर प्रत्येक केकची वेगवेगळी डिझाईन असते आणि फ्लेवर्स तर इतके आहेत ना की बास, म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे त्याची. तर असे मी सगळे केक आहे ना सेट करून घेतले आणि मी स्क्रीनवरती नंबर देते आहे तुम्हाला कस्टमाइज ऑर्डरसाठी. तर मी कधी कधीच केक शॉपवरती येत असते, तर जेव्हा पण येते तर माझं काम हे माझ्यासोबतच असतं, म्हणजेच माझा लॅपटॉप जो माझा जीव की प्राण आहे. आणि त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर हे तांदूळ इडलीसाठी जे भिजायला टाकले होते ना ते मी बघत होते. तर याच्यामध्ये ना हे मला असे प्लास्टिकचे तांदूळ भेटले होते. तर रेशनचे जे पण तांदूळ आहेत ना त्या प्रत्येक याच्यामध्ये ना असे तांदूळ असतात, तर ते तुम्ही पण नक्की चेक करा. जेवढे पण भेटतील तेवढे मी ना काढून टाकण्याचा प्रयत्न करत असते. तर आपले जे तांदूळ असतात रिअलवाले आणि हेवाले याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि तो लगेचच आपल्याला बघायला मिळतो, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर असा होता माझा दिवस.